मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरून मार्मिक राजकीय भाष्य केले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीवर राज ठाकरेंनी चांगलेच षटकार लगावले। लाडका भाऊ लाडकी बहीण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पॉलिटिकल टायमिंगसाठी ओळखले जातात आणि याचाच प्रत्यय मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आला। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। अर्थात हे दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तर लाडका भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे होय, आणि लाडकी बहीण म्हणजेच अर्थात सुप्रिया सुळे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लाडके भाऊ एकत्र आले असते तर शिवसेना फुटली नसती। दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे लाडके बहीण भाऊ सोबत असते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती अशी योजनाच राज ठाकरेंनी सांगितली। आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला, पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे? त्याच्यासाठी बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाहीयेत। राज ठाकरेंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी टाळी देण्याची तयारी केली होती, मात्र तेव्हा टाळी काही वाजलीच नाही। आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते हे राज ठाकरेंचं वक्तव्य बरंच काही सांगून जाणार आहे। कारण राज ठाकरे शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे देणार अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती। मात्र जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं। त्यावेळी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी होती आणि त्याच कार्यकारिणीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नावाची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली होती। मात्र 2002 पासून शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं वर्चस्व वाढायला सुरुवात झाली होती। 2002 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर दिली होती। त्यावेळी राज यांच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या। या सगळ्या घडामोडींचा परिणाम असा झाला की 27 नोव्हेंबर 2005 ला राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आणि 18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केली। 2005 मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे राजकीय मार्ग वेगळे झाले, तर 2023 मध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे राजकीय मार्ग वेगळे झाले। 2006 मध्ये सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या। त्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा विजय मिळवला। 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या। अजित पवार पक्षात असताना शरद पवारांनी राजकीय जबाबदारी स्पष्ट केली होती। सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार राज्याचं राजकारण पाहणार अशी ती विभागणी होती। मात्र या विभागणीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी फूट पडली। आता राज ठाकरेंनी केलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया देण्यात आल्या तेही पाहूयात। आम्हाला पण वाटतं की भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले, ते पण एकत्र आले असते बरं दिलं असतं। आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही काय प्रतिक्रिया दिली यावरही एक नजर टाकूया। नाही बघा, एवढ्या मोठ्या माणसांनी बोललेलं त्याच्यावर आपण काहीतरी कॉमेंट करणं हे चुकीचं असतं, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही कॉमेंट करणं। महाराष्ट्रातलं राजकारण अजून एवढं प्रगल्भ नाही की एकाच कुटुंबातले एकाच ठिकाणी राहावं, किंबहुना लोकशाहीत ते उलट अभिप्रेत आहेत। ते लोकशाहीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडली आहे हे खरं आहे, मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लाडके भाऊ आणि सुप्रिया सुळे अजित पवार हे लाडके बहीण भाऊ एकत्र असते
तर राज्यातलं सध्या दिसत असलेलं राजकीय चित्रही नक्कीच वेगळं राहिलं असतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.